जय जय रघुवीर समर्थ. कोणता व्यक्ती तुमचा मित्र आहे आणि कोणता व्यक्ती तुमचा शत्रू हे फार लोकांना अजूनही ओळखता येत नाही. जो व्यक्ती तुमची तोंडावर तुमची प्रशंसा करतो त्याला तुम्ही तुमचा मित्र मानता आणि जो तुमच्या तोंडावर तुमची अप्रशंसा करतो त्याला तुम्ही तुमचा शत्रू मानता. पण हे कितपत योग्य आहे? जर प्रत्येक व्यक्ती तुमची प्रशंसा करत असेल तर याचा अर्थ असा नाही की सर्व तुमचे मित्र आहेत. कोणीतरी तुमची प्रशंसा करत आहे कारण की त्याला तुमच्याकडून कोणतं तरी काम करून घ्यायचंय. आणि असे लोक हे शत्रूपेक्षाही भयानक असतात, कारण की ते आपल्याला कोणत्या गोष्टीतून कोणत्या मार्गातून इजा पोहोचवतील ते तुम्हाला सांगताही येत नाही, कारण की ते तुमच्या जवळ असतात आणि तुम्ही त्यांच्या विचारांपासून फार लांब असतात. तुम्ही तुमच्या शत्रूला पाहून एक वेळ म्हणू शकता की हा माझ्या विरुद्ध काही ना काही केव्हा ना केव्हा षडयंत्र करत असेल, पण तुमच्या मित्राच्या मुखवट्यामध्ये लपलेला तुमचा हा शत्रू तुम्ही ओळखू शकत नाही. मग अशा व्यक्तीला कसे ओळखावे? तुमचा असा एखादा मित्र नक्की असेल जो तुमच्या तोंडावर तुमची प्रशंसा करेल व चुकीच्या कामातही जर तुम्हाला मदत करेल व प्रोत्साहन करत असेल तर तो तुमचा मित्र नव्हे, तो तुमचा शत्रू आहे. चुकीच्या व अप्रारंभिक कामांना जो मदत करतो तो तुमचा शत्रूच म्हणावा, कारण की ही गोष्ट व हे प्रारब्ध तुम्हाला फार मागे घेऊन जाईल व तुम्हाला फार महागात पाडून देईल. म्हणून आयुष्यात तुमच्या आजूबाजू असलेले तुमचे मित्र कोणते व शत्रू कोणते हे निवडायला विसरू नका. नाहीतर तुमच्या आजच्या वर्तमानातील मैत्रीच्या शत्रुतेमुळे तुम्हाला भविष्यात फार मोठी किंमत मोजावी लागेल. आणि मित्र हो, ही किंमत न मोजता यावी म्हणूनच आजच काय पाऊल उचलायची ती उचला, कारण वर्तमानात ठेवलेलं प्रत्येक पाऊल हे भविष्यात येणाऱ्या तुमच्या सर्व संकटांना सामोरे जाण्यासाठी पुरेसं आहे. मित्र हो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आलेखासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.